नमस्कार। आजची आपली स्वीट डिश आहे जी सर्वांनाच आवडते, गुलाबजाम, आणि तेही घरी बनलेले रसरशीत आणि ज्युसी खाण्याची एक मजाच वेगळी असते। तर चला स्टार्ट करूया। इथे मी गोवर्धन या कंपनीचे इन्स्टंट मिक्स 200 ग्रॅमचा पॅक घेतलेला आहे। त्यासाठी 1 ते 1.5 कप दूध लागेल। थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि आपण ते पीठ व्यवस्थित मळून घेऊ, एक गोळा तयार करून घेऊ। सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आणि 10 ते 15 मिनटं भिजवून द्यायचं चांगला। तोपर्यंत इकडे मी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेतलंय। 2 ग्लास पाण्यासाठी 2.5 ग्लास साखर टाकायची। आपण गुलाबजामचा पहिले पाक बनवून ठेवू म्हणजे तो थंड होईल। आणि लिटर वाईज घेतलं तर अर्धा लिटर पाण्यासाठी 1/4 किलो साखर घ्यायची। यात मी 1/4 चमचा वेलची पूड टाकलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। साखर व्यवस्थित विरघळली की आपण एकदा चेक करून घेऊ, तार छान अशी जमते की नाही। छान अशी तार पकडली आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट बनलेला आहे। गॅसची फ्लेम आता बंद करू आणि पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। तोपर्यंत आता गुलाबजाम पण बनवून घेऊ। पीठ छान असं भिजलं गेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एक साईजचे। 200 ग्रॅममध्ये 40 ते 50 गोळे आरामात होतात, म्हणजेच गुलाबजाम। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून चांगलं तापवून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती आणि छोटंसं एक गुलाबजामचा तुकडा टाकून चेक करायचं आहे तापलं की नाही। नंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि 10 ते 15 गुलाबजाम ॲट ए टाईम तळू शकता। फक्त कंटिन्युअस मिक्स करायचे म्हणजे एकाच बाजूला ते करपून जात नाही। छान असा गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे। आपले गुलाबजाम गरम आहे आणि पाक थंड झालेला आहे। थंड किंवा कोमट असला तरी चालेल, पण गरम पाकात नाही टाकायचे। इथे मी बनवलेला पाक हा थंड आहे, गुलाबजाम गरम आहे आणि आपण हे गरम गुलाबजाम थंड पाकात लगेच टाकणार आहेत म्हणजे छान ते मुरतात। आणि एका चमच्याने वरतून त्याच्यावरती हा पाक आहे तो टाकायचा म्हणजे गरम गरम गुलाबजाम तो पाक शोषून घेता आणि छान असे फुलतात। आपण बाकीचे पण गुलाबजाम सेम वे चांगले असे तळून घेणार आहेत। छान असा गोल्डन कलर आला आहे। हे पण गुलाबजाम काढून घेऊ आणि थंड पाकामध्ये टाकू, एकत्र करून घ्यायचे आणि एक ओव्हरनाईट ठेवायचे। 8 तासात छान भिजतात। इथे बघू शकता टम्म असे गुलाबजाम फुललेले आहेत। आपल्या गुलाबजामचा कलर पण छान असा आलेला आहे आणि पाक पण अगदी परफेक्ट झालेला आहे। आपण सर्व आता एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ, काढून घेऊ। परफेक्ट झालेत। इथे आता एक गुलाबजाम आपण फोडून बघूया आतमध्ये कसा झालेला आहे। अगदी ज्युसी लुसलुशीत झालेला आहे आणि अगदी छान पाक मुरलेला आहे। तर अशी परफेक्ट रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।